मित्रांनो नमस्कार. या दादांचे नातेवाईक वाशिमवरून आपल्याकडे आले होते. कोण ते मला माहीत नाही. हे आपल्याकडे मशीन घ्यायला आलेत आणि त्यांची स्टोरी हे सांगतील. लवकर लवकर सांगून टाक. एकदम चांगली मशीन भेटता येतं. माझ्या मामाने नेलं होतं, तिथं सक्सेस झालं. त्यांचं घरदार बनले, फ्लॉट घेतले, सारं काही गेलं. आणि इथं पाठवणारे बी स्वतः माझे मामा, चुलत मामा, त्यांचं चांगलं धपू राहिलं. आम्ही तर मजुरीमध्येच मशीन घ्यायला आलो. एकदम जबरदस्त काम आहे, काही टेन्शन नाही. दादाकडं कोणतीही मशीन घ्या, एकदम ओरिजिनल आहे. माझ्या हाताने स्वतः चेक केली, 1 रुपयाचं टेन्शन नाही सरांकडं. डायरेक्ट 35-40 हजाराची मशीन आपल्याला दिली त्यांनी. फक्त 28,000मध्ये 2,000 रुपये भाड्याला सुद्धा त्यांनी वापस दिले आपल्याला, की तुम्ही अटकले नाही पाहिजे म्हणून. नाही मोठ्या कॉईल सकट 35,000 रुपये किंमत आहे. ती तुझ्याकडे 30,000 रुपयेच होते आणि म्हणून आपण ती तुला 2,000 रुपये ह्याच्यासाठी दिले. ते तुला परत मागितलेले मी, पण तुझी कंडिशन बघून तुला बोललो की ते माझ्यातर्फे राहू दे तुला. कारण का काय माहिती आहे का मित्रांनो, लोक कोणी पैसे देत नाही, माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण आपलं मन तिथं लावण्यापेक्षा आपण तिकडे त्यांना सोडून दिलेला हरकत नाही. डोक्यात आपल्या राहायला नको, काय नको. यांनी काम करावं. गरीब परिस्थिती आहे, जंगलात राहतात हे लोक. त्यामुळे आणि ह्यांच्या लोकांचं झालं आहे सक्सेस मिळालं तर ह्यांचं पण होऊन जाऊ दे. ह्याचा बंगला बनल्यावर आपण त्याच्याकडे जाणार आहे कोंबडा खायला. ठीक आहे ना? खुश ना मित्रांनो? ए बाबा ठीक आहे ना? एकदम गरीब परिस्थिती आहे दादा. होऊ दे काम तुमचं, मजा करा. ह्यांच्या नातेवाईकाला सक्सेस मिळाली. शेती पण घेतली त्याने ना? शेती घेतली, प्लॉट बी घेतला सगळे. गाडी बी गेली. गाडी बी आहे का? 4 व्हीलर गेले ना त्यांनी. ओय बापरे बापरे. बघा मित्रांनो असं काम होतं. बघा आपल्याकडे स्टॉक बघा कसा आहे, किती स्टॉक आहे बघा. 6-7 लाखाच्या मशीन आहेत. कुठे 7 लाखाची मशीन कुठे आहे? हां, ती दुसरी एक तिकडे मशीन आहे 3.5 लाखाची, ही 4.5 लाखाची. बरंच काय काय आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत. अमेरिकेची कंपनी आहे, फ्रान्सची कंपनी आहे, सगळं आहे. ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे, तुर्कीची कंपनी आहे, सगळं आहे आपल्याकडे. या मशीन घ्यायला.